दरम्यान शरद पवार यांचा आज बीड आणि परभणी दौरा होतोय। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार भेट घेणार आहेत। त्या पाठोपाठ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला सुद्धा ते जाणार आहेत। परभणीमधील आंदोलनकर्त्यांशी शरद पवार स्वतः संवाद साधतील। सर्व घडामोडीनंतर शरद पवार यांची एक पत्रकार परिषद होईल आणि त्यातून बीड परभणीच्या मुद्द्यावर शरद पवार आपली भूमिका मांडणार आहेत। दरम्यान थोड्याच वेळात पुण्याच्या मोदीबाग या ठिकाणावरून शरद पवार बीडच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि आज त्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा बीड आणि हा परभणी दौरा मानला जातोय। दरम्यान त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच बीड शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। परभणीमधील आंदोलनकर्त्यांशी शरद पवार स्वतः संवाद साधतील आणि या दौऱ्यानंतर सर्व घडामोडीनंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेण्यासाठी ते परभणीमध्ये दाखल होतील। दरम्यान त्यांच्यासोबत शरद पवार गटातील इतर कोणते नेते असतील का ते सुद्धा पाहायचं आहे। दरम्यान अगदी थोड्याच वेळात पुण्याच्या मोदीबाग या ठिकाणावरून शरद पवार बीडच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी पुण्यातनं रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, किती वेळा शरद पवार यांचा हा दौरा सुरू होईल, कधी ते नेमके निघणार आहेत? नक्कीच ऋतुजा, आपण जसं पाहिलं की थोड्याच वेळात शरद पवार इकडनं बीड आणि परभणीच्या दिशेने निघणार आहेत। देशमुख यांची निर्घृण हत्या झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना ते आज तिकडे जाऊन भेटणार आहेत। आत्ताच थोड्या वेळ पूर्वी लंके देखील इथे उपस्थित होते। त्यांनी देखील सांगितलं की आज शरद पवार तिकडे स्वतः जाऊन भेटणार आहेत आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन ते तिकडे जाऊन आज करणार आहेत। काहीच क्षणातच शरद पवार पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानावरून निघतील आणि तिकडे जाऊन सविस्तर त्यांची भेट घेतील। खरं तर आपण जसं बघितलं ऋतुजा की हे जे सगळं हत्या प्रकरण आहे त्यावरून बरेचसे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी विरोधकांकडून देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि सरकारवरती टीका सध्या खूप पाहायला मिळाली। आत्ता लंके देखील त्यांनी हीच भूमिका स्पष्ट केली की जो आरोपी आहे, जो प्रत्यक्षरित्या आरोपी आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। अजूनही कुठलीही ठोस अशी कारवाई किंवा ठोस असं पाऊल उचललेलं नाही असं देखील लंके म्हणलेले आहेत। खरं तर आता तिकडे जाऊन शरद पवार काय बोलतील यावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे ऋतुजा। निश्चित, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यादरम्यान काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।